मंडळी, तुम्हा सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. शालिवाहन शके 1943 हा पहिला दिवस आनंदानं उजळवण्यासाठी आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. को पावर्ड बाय पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड. चला तर मंडळी, सुरू करूया आजचा हा हास्य धमाका. मंडळी, कॉमेडी स्टार आणि मेंढा फेम अरुण कदम आता इथे खेळणार आहेत उंटांची शर्यत. आणि त्यासाठीचे उंट पुरवायला तयार आहेत अरबी आणि चरबी दोन्हीचा अभाव असलेले 2 अरब, अर्थात हास्य जत्रेतला नवा शिलेदार ओमकार राऊत आणि विक्रोळीचा कॉमेडी स्टार पृथ्वी प्रताप. आवरवून लागतोय तुम्हाला वसाऱ्यानो. हॉटेलच्या आत बसलाव ना, ये डोक्याला रुमाल कशाला बांधलाय? नाही काय करत नाही, तुम्ही आमच्याशी बोलत असते. अरे हो वसाऱ्या, तुमच्याशीच बोलतोय. ये डोक्याला तुम्ही रुमाल का बांधलाय? हे रुमाल नसती, मग? हे काफिया असती. आमच्यात हे घालायची पद्धत असती. अच्छा, तुमच्यात हे घालायची पद्धत असते? आमच्यात उघडं ठेवायची पद्धत असते. म्हणजे इकडे काही येत नसतं. म्हणजे आपलं कधी वाटलं तर टोपी, फेटा, पगडी नाही तर उघडीच. आम्ही अरब असती. अरे मग आम्ही कदम असती. आम्ही दुबईचे असती. अरे आम्ही मुंबईच्या हस्ती असती. अरे तसं नसती. नसती? आम्ही अरब असती म्हणजे आम्ही अरब देशातून आलेले असती. असती तुम्ही मराठी बोलताय वसाऱ्यानो. कळतंय तुम्हाला? वल्ले 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 वल्ले, माझ्याकडून मी अल अलीम वर 5,000 रुपये लावत असती. मी माझ्याकडून अल अब्बास वर 5,000 रुपये लावत असती. अल अलीम, तुला पळावं लागत असती. तुझ्या मालकानं तुझ्यावर पैसे लावलेले असती. सुरू करती. बिदायतन माझा अल अब्बास जोरात पळती. अल अब्बास पळती पळती. अल अलीम, तू पण जोरात पळ. नाही, अल अलीम, तुला मी खजूर खायला घालत असती जर तू जोरात पळत असती. तू मागे जाती, माझा अल अब्बास मागे का जाती? माझा अल अलीम जिंकत असती. माझा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माझा अल अलीम जिंकत असती. एवढं खायला दिलेलं असती तरी ते पळत नसती. अरे हो, पण कोण? उंट. वेटर, माझ्याकडून सगळे हॉटेल मध्ये फुकट आईस्क्रीम वाटत असती. मी 50,000 जिंकलेले असती. चाय कॅन्सल. कोण हाय तुम्ही? म्हणजे अरे काय करताय? काय कोण हाय? कोण तुम्ही भाऊ? वेल, आम्ही उंटाच्या शर्यतीत भाग घेत असती. हिच्यातलं म्हणजे आम्ही आमच्या गावाला मेंढ्याची शर्यत लावतोय तसं. तुझा मेंढा पलत नाही, हरला माझा मेंढा जिंकला. अरे हे तर कळच नाही. आमच्याकडे कोंबड्यांची पण आम्ही शर्यत लावतो. वाचाऱ्या, तुझ्या कोंबडीने अंड दिलंच नाही, माझ्या कोंबडीने अंड दिलं. वल्ले वल्ले, इथं कोंबड्यांची शर्यत नसती, इथं उंटांची शर्यत असती. पण वसाऱ्या, उंटाला माहितीये तुम्ही त्याच्या नावावर ही वसाडीगिरी करताय. ही वसाडीगिरी नसती, मग
ही उंटांची शर्यत असती. अच्छा हा. तू जर ती शर्यत खेळत असती तर तुला ती कळत असती. नाही रे बाला, अरे लहानपणापासून आतापर्यंत बटाट्याची शर्यत लावताना सुद्धा मी कधी जिंकलेला उंट लयच लांब राहिला रे. काका काय झालं? लावा ना पैसे, लावून टाका पैसे, काही नाही होतो. काही नाही होत. अरे, असा फुकट मिळालेला चान्स आहे ना पैसे कमवायचा, तो सोडायचा नसतो. हा, नसती नसती. वसरेनो, म्हणजे तुम्ही जे काय आता बोलताय ते तुम्हाला अरबी बोलताय असं वाटतंय? अरे नुसतं अस्ती अस्ती लावताय माग वसरेनो. त्याच्यापेक्षा मराठी बोलला असती तर लोकांना कळली असती. मालक तुम्ही लावताय का ते सांगा की आधी, नंतर बोला काय ते. डायरेक्ट अरबस्थानातून पश्चिम महाराष्ट्रात मध्ये उसाचा रस प्यायला विमान कुठे थांबले असेल का नाही? त्याचं काय झालं ते तुम्ही सोडून देत असती. तुम्ही पैसे लावत असती तर सांगत असती. अरे पण पैसे कुठे आहे माझ्याकडे लावायला? तुम्ही कशाला लावत असती? मग? मी तुमचे पैसे लावत असती. मी काय? तुम्ही जेव्हा आला असती तेव्हा तुमच्या पायगुणानं मी 50,000 जिंकलेला असती. कशाने? पायगुणानं हा, बरं. 50,000 जिंकलेला असती. वा, वा, वा. आता तुमचे पैसे मी लावत असती. काय बोलतोस? अलोनकार अल पृथ्वी माझ्याकडून यांच्या नावाने 10,000 अल बुखारीवर लावत असती, माझे 10,000 अल अलीमवर लावत असती आणि तुझे 10,000 अलमस्तानीवर लावत असती. तुम्ही इथे येती, मी तुमचे पैसे लावत असती. हा, 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 हा. हा विधायतन करत असते. पिदायतन रेस सुरू. हा, रेस. माझी अलमस्तानी पहिल्यांदा पुढे असती. माझा अल अलीम का पळत नसती. ए, मग माझं कोण आहे? तुमचा अल बुखारी असती ती. हा, 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 हा. भाग भाग भिकारी भाग. भिकारी नसती, बुखारी असती. हा, बुकारी बुकारी भाग भाग बुकारी भाग. माझी आज मस्तानी. त्याला इज्जत का सवाल आहे? भाग. माझी मस्तानी. माझा अल अलीम का पळत नसती. मी त्याला 4-4 गोण्या खजूर खायला देत असती पण तो पळत नसती. बसरे मला 4 जरी खजूर दिला असतं तर मी कुत्र्यासारखा पळाला असतो. अल बुखारी जिंकत असती. बुखारी जिंकला. बुखारी जिंकला. तहनीनान, तहनीनान, तहनीनान. वाह, म्हणजे हरलो मी? मग तुम्ही जिंकलेलं असती. काही बोलता? आम्ही जिंकलेले असते. वा, 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 वा. तुमच्या 10,000चे तुम्हाला आता 1,00,000 रुपये मिळत असती. कुठे? लाख? म्हणजे जीप सुद्धा ऑर्डर घेत नाही लाख बोलायला रे. अरे 11 तर मी माग माझं प्लेटलेट चेक केलं होतं ना तेव्हा ऐकला होता आणि आता ऐकलंय रे. त्यातला 1,00,000. ए, पचकन म्हणा 1,00,000 रुपये. अल पृथ्वी अलोनकार एक प्रॉब्लेम झालेला असता. काय प्रॉब्लेम बिब्लेम नाही, फालतू करायला पाहिजे. आणि माझ्या अकाउंट वरनं आपण पैसे टाकलेले असती तर ₹1,00,000 माझ्या अकाउंटला आले असती. तुमच्या अकाउंटला जर ₹1,00,000 हवे असती तर तुमचं अकाउंट लिंक करायला लागत असती. झालं म्हणजे आता बँकेत जायला लागेल. काय गरज नाही हो बँकेत जायची. नाही? जायची काहीच गरज नसती. काहीच गरज नसती. तुम्ही जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असती तर काम होऊन जात असती. हा, 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 हा. मी काय म्हणतो अल काय? पृथ्वी अलोनकार आपल्याला यांचं नाव जर अरेबी करावं लागत असती. ए फालतूगिरी नाही. आपल्याला ज्या ओळखतात बाहेर नाव नाही बदलायचं माझं. जर शर्यतीत भाग घ्यायची असती तर अरब व्हायला लागत असती. पृथ्वी का अच्छा. तुमचं पूर्ण नाव काय असती? अरुण आनंद कदम. वल्ले वल्ले अरे काय झालं? ए वसरे तुमचं नाव आपण अल अरुण करत असती. नगर रे ते आलं रे अरुण असं वाटते ते. मग तुमचा आवडता शब्द करू. कुठला? अल वसारा सुभानअल्लाह. अल वसारा अल वसारा. काय फालतूगिरी चालली? इच्छा असला अरब आहे ना तुम्ही म्हणजे डायरेक्ट भांगडा कसा काय मध्ये? नाही पाहुणं काय होतं आम्हाला म्हणजे आम्ही खुश झालो का नाही तर आम्ही कशावर पण नाचतोय काय पण लावतोय आमचं काय असं हे नाही. काय बोलतो म्हणजे एक मिनिट तू कुठली भाषा बोललास आता बसारा? अल कोल्हापुरी. अरे कोल्हापुरी. अल कोल्हापुरी. आमच्याकडे अल कोल्हापूर असती, आमच्याकडे अल रंकाला असती, आमच्याकडे आला तांबडा पांढरा रस्सा असती, आमच्याकडे आला वलू असती.
आलू वडी असती आमच्याकडे सगळे असती पण आमचा जो तांबडा पांढरा रस्सा असती हा, हा, हा. तो खजूरचा असती. अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही खाती ते आम्ही खाजवती. तुम्ही जी खाजवती ती खरूज असती आम्ही जी खाती ती खजूर असती. अच्छा अच्छा आवरे सॉरी 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 मला म्हटलं हा आजपासून तुमचं नाव अल वसारा असती. वसारा हा, लक्षात ठेवायचं असतं. मला म्हणजे बरोबर आहे तुमचं अल वसारा तर अल वसारा पण म्हणजे हे नवल्यासारखं ते वाटत नाही ना अल वसारा. अल सहारा जसं असती तसंच अल वसारा असती. मी बोलतो म्हणजे चालेल 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 बसा बसा अल मी वसारा. आता अकाउंट तुमचं लिंक करत असती. हा, हा. अकाउंट लिंक झालेलं असती पण त्याआधी आपल्याला यांचा एक फोटो अपलोड करायला लागत अरे असती. नाही ना विकास कडे तो देत नाही लय दिवस झाले. आम्ही वेगळा फोटो काढत असती. ह्यांच्यावर काफिया जरा घालत असती. काफिया घालत असती. आता काय एक मिनिट आम्ही तुम्हाला काफिया घालत असती. हे पकडत असती. अरे वल्ले सुबह वल्ले सुबह नल्ले वाह 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 पता वाह, नहीं वाह. आज किसकी शामत आएगी क्या खूबसूरती पाया है वल्ले वल्ले सुभान अल्लाह माशाअल्लाह एकदम आराम दिसत असती. एकदम डिट्टो सेम टू सेम अरब दिसत असती. वल्ले वल्ले एक काम करत असती यांच्या अकाउंटला 1,00,000 रुपये टाकत असती. आपण 1,00,000 रुपयाची शर्यत खेळत असती. अलवसारा काय झालं तुम्ही पहिले 10,000ची शर्यत खेळलेलं असती हा बरोबर तेव्हा तुम्हाला 1,00,000 रुपये मिळालेलं असती. अगदी बरोबर. आता तुम्ही 1,00,000ची शर्यत खेळत असती हा. तर तुम्हाला 10,00,000 रुपये मिळतील. असं होते पण बसऱ्या उंटावर लायला माझ्या अकाउंटला काहीच नाही ना रे. या कार्ड मध्ये सगळे पैसे असती. कार्ड मध्ये सगळे पैसे असतात. अकाउंट लिंक केलेलं असती हा, हा. पैसे घेतलेले असती. वल्ल जर तुम्हाला उंट जिंकवायचं असती तर माझ्या डोक्यात अजून एक आयडिया असती. अजून आयडिया हा. आहे काय काय तुम्ही एकाच्या ऐवजी जर 2 उंटांवरती पैसे लावत असती तर तुमचे जिंकण्याचे चान्सेस डबल होत असती. एक तरी जिंकणार असती. मग अरे ही जाम भारी म्हणे जाम म्हणजे जाम ही आयडिया आवडली. म्हणे सांगू आपल्याकडे उंट किती आहेत. आपल्याकडे 6 उंट असती. मग 6 उंटावर सुद्धा पैसे लावून टाक म्हणजे 6च्या 6 उंटावर पैसे लावून टाक म्हणजे कुठला तरी एक जिंकल ना का सरा. काय आयडिया काढली अरे तुम्ही? मग. वा 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 तुम्ही जर आता ही शर्यत जिंकत असती तर तुमच्याकडे खूप पैसा येत असती. तुम्ही बुर्ज खलिफा विकत घेऊ शकत असती. अच्छा ते मी नाही घेऊ शकते. एवढा तुझ्याकडे पैसा येत असती. काय बोलतंय पैसे लावत असती. लावले वे लाव कन्फर्म हा कन्फर्म लाव रे बिदायतन रेस सुरू झालेली असती. रेस सुरू झाली तुमचा उंट पळत असती. पाच नंबरचा घोडा माझा पुढं पळतोय. 5 नंबरचा घोडा पळतोय वल्ला उंटाची शर्यत असती. 5 नंबरचा उंट पळतोय माझा हिच्या हातला उंट 5 नंबरचा उंट पळतोय. वा 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 हिच्या हातला हे 3 नंबर 5 नंबर पुढे गेला 5 नंबर पुढे गेला 5 नंबर पुढे वसाऱ्या 3 नंबर फालतूगिरी करू नकोस. पायात पाय अडकून 5 नंबरला पाडू नकोस. तो माझाच आहे. उंट पळू दे. सुभान अल्लाह जिंकलेला असती. तुम्ही जिंकलेला मिनी जिंकले. अरे मॅनेजर आज हॉटेलमध्ये सगळ्यांना माझ्याकडनं फ्री जेवण. अल वसारा काही झालं एक प्रॉब्लेम झालेला प्रॉब्लेम असती. नको वसारे मिनी जिंकले फालतूगिरी नको. नाही जिंकल्यावर तुम्हाला 10,00,000 रुपये मिळत असती. हा. पण हरल्यावर 10,00,000 रुपये जात पण असती. अरे मग जाऊ दे ना वसारे नो मिनी 10,00,000 तर जिंकलाय. वल्ला तसं नसती. तुमचं 1 उंट जिंकलेला असती पण 5 उंट हरलेला असती. 10,00,000 मिळालेला असती पण 50,00,000 गेलेला असती. वसारे म्हणजे आधी सांगायचं ना. नुसता वल्ला करतोस का? आधी बोलायचं नाही हे फालतूगिरी आहे म्हणून. एक्सक्यूज मी सर हा सर तुमचं बिल हा बघू हे घ्या सर तुमचं बिल. सर पे करा सर. कसं पे करणार सर तुम्ही? 12 लाख आवरे
हो सर. अरे काय खाल्लंय वासरांनी? नाही, नाही, काय झालं सर तुम्ही आता अनाऊन्स केलं हा. की माझ्याकडून फ्री जेवण हा. तुम्ही असं म्हटलात आणि लोकांनी वाटेल ते ऑर्डर केलं काय सर. बोलतो? हो सो सर प्लीज तुम्ही पे करा सर बिल. एक्सक्यूज मी काका, काय झालं काका? काय झालं? काका काय झालं? अरे अरे काही नाही विचारलं ते. सर पळून जाऊ नका सर. काय काय होत अरे ते 2 अरब इकडे आले होते, वल्ला वल्ला बोलत होते. म्हणे तिने बोल उंटावर हे पैसे लावायचे म्हणे कारण एक मधले सगळे मिनिट. अरब म्हणजे ते उंटांवरती बेटिंग लावतात ते का काका? हो हो अरे हो. अरे नाही 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 काका त्यांनी फसवलं हो तुम्हाला, गंडवलं अक्षरशः. म्हणजे ते लॅपटॉप उघडतात, व्हिडिओ गेम दाखवतात, उंट खेळतायत असं आपल्याला वाटतं आणि ते सगळं लुबाडून घेऊन जातात तो हो. व्हिडिओ गेम असतो काका, तेच स्वतः पळवतात उंट आणि जिंकवतात. ते खोटं असतं काका. खूप खोटं, फारच गंडवलं तुम्हाला. ते अरबांनी मला जाम पण बसवलं. तुम्ही कुठं होतं? तुम्ही आधी तरी यायचं ना. मला असं फसलो नसतो ना रे. आम्ही येत असताना मीरा रोडला आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं, उशीर झाला काका आम्हाला यायला. नाही नाही म्हणजे अशी 2 माणसं घाणेरडी असतात पण 2 माणसाची चांगली असतात. हो काका, हो काका, थँक्यू. हे बिल भरायला लागेल. हो हो तुम्हालाच भरावं लागेल सर. काका तुम्ही बिल भरा हा, नाहीतर हे वेटर पण आगाऊ असतात. हे पण उंट लावतात मागे पळायला. त्यामुळे तुम्ही बिल भरा हा काका. चला, चला. अलुणकर आपण निघत असती. हा चला आलं पृथ्वीक. सर कसं बिल पे करणार तुम्ही? कार्ड पेमेंट? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. आम्हाला तुमची अरबी पण आवडलेली असती आणि परफॉर्मन्स पण आवडलेली असती. वा 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 वा. दर्द हा सरसिक प्रसादा. छान, बहारदार. अरण्या, परवा मला वाशीला एक माणूस भेटला. त्याचं आडनाव होतं म्हात्रे, त्याचं नाव विसरलो मी. तर तो मला म्हणाला नमस्कार. मी म्हटलं हा नमस्कार. तुला काय दादूस म्हणतात का तुला? हो. हां. तर तो मला म्हणाला आम्ही बघतो तुम्हाला. म्हटलं हो नमस्कार. ते आमच्या दादूसला फसवण्याच्या कार्यक्रमात असता तुम्ही. तर मला अंदाज नाही लागला रे सुरुवातीला. म्हटलं म्हणजे कुठल्या कार्यक्रमात? अहो आमचे कदम, त्यांना फसवतात ना सगळे तुम्ही मिळून, त्याच्यात तुम्ही बसले असता समोर. मग माझ्या लक्षात आलं अरे अच्छा अच्छा तो आपल्या हास्ययात्रेबद्दल बोलतोय. किती या माणसावरती प्रेम आहे लोकांचं. आणि ते वा 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 वा. क्या बात आहे अरुण. तुझ्या या इनोसंट परफॉर्मन्सने अनेक प्रेक्षकांची मनं तू जिंकलेली आहेस. आणि आज वर्षाची सुरुवातही तुझ्या या इनोसंट परफॉर्मन्सने झाली. लोकांचं आयुष्यभर तुझ्या या इनोसन्सवर विश्वास राहू दे किती ना म्हणजे. अशी मी ईश्वराकडे प्रार्थना. बाकी तुझं खरं काय ते आम्हाला माहिती आहे पण ते ठीक आहे. पण मजा आली. ओमकार, पृथ्वी, फार उत्तम एफर्ट होता भाषेचा. आणि अनेक भाषांचा खेळ चाललाय रंगमंचावरती असा आभास तुम्ही निर्माण केला होता सगळ्यांनी मिळून. म्हणजे कोल्हापुरी आली, शुद्ध मराठी आली, याची भाषा होतीच अरुणची, आणि प्लस अरबी पण होती. त्यामुळे ते बघताना खूप खूप मजा आली. वंडरफुल. बरं थँक्यू. मंडळी, गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज इथे निघणार आहे एक शोभायात्रा. आणि ही शोभायात्रा काढायला इथे येते हास्य जत्रेतली एक मॅड फॅमिली. अर्थात कल्याणची चुलबुली शिवाली परब, खडकपाड्याचा विकी कौशल, निमिष कुलकर्णी आणि हास्य महारथी समीर चौगुले. शिवाली, हो बाबा. ये शिवाली, ये बेटा बाहेर. बाबा आले आले आले. हाय आई. कशी दिसते मी बाबा? बेटा, जळमटर लागलेली ट्यूबलाईट पुसल्यावर कशी दिसते तशी दिसतेस तू बेटा. म्हणजे लख. आणि मला सांग, जावई बापू कुठे आहेत? निमिषराव कुठे आहेत? रूप नाही, टॅलेंट नाही, निदान वेळ तरी पाळा म्हणावं. मला सांग, त्यांना तू मिस्ड कॉल दिलास का? हो बाबा, मी केला होता फोन, पण त्यांनी पटकन फोन उचलला. हे बघ, हे असं करतेस तू. का केलास त्यांना फोन? बाबा. तुला मी 1000 वेळा सांगितलं आपण फक्त मिस्ड कॉल द्यायचा. हो. त्यांनी उचलायचे तर आपण बंद करायचा. आयुष्यात मी कधी कुणाला फोन केल्याचं आठवतंय तुला? नाही बाबा. मग? मागच्या वेळेस आपल्या घराला आग लागली होती ना, तेव्हा फायर ब्रिगेडला सुद्धा तुम्ही मिस कॉलच दिला होता. चिंटू के चुटकुले याच्यातला आहे ना विनोद हा. अय्या, तुम्हाला कसं माहिती बेटा बाबा? मी सुद्धा तेच वाचतो.
चल हा आता सगळं बाजूला राहू दे हो, हा बाबा. पटापटा आवर निमिषराव येतील आता कोणत्याही क्षणी हो, हा? हो, बाबा. हा, चल हो. आवर हा बाबा हा बेटा बाबा बाबा हा येस बेटा बाबा काय दिलं बेटा हे काय दिलंस मला तू अगं, मला वाटलं काय सरबत बिरबत दिलंय बाबा मग बाबा मला विचारायचं होतं की हा फ्लॉवर पॉट टेबलावरच ठेवू ना. बेटा हा टेबला खाली ठेवला तर ह्याचं असं डुगू नाही का होणार मला सांग सायन्स काय म्हणतं बेटा लॉ ऑफ न्यूटन काय म्हणतो गुल्लेलाल काय म्हणतो मला सांग बघू गुल्लेलाल एक आहे ना शास्त्रज्ञ कोणते गुल्लेलाल का गुल्लालिओ गॅलिलिओ. हा गॅलिलिओ हा काय म्हणतो मला सांग काय त्याचं शिकवण आहे आपल्याला समशीतोष्ण प्रदेशात जर हे असं ठेवलं तर गुरुत्वाकर याच्यावर असं होत नाही बेटा असं असतं बेटा त्यामुळे हे याच्या खाली नाही याच्या वरच ठेवायला लागेल तुला कळलं का तुला बाबा हा किती छान समजावून सांगता हो तुम्ही. बेटा आयुष्य हे असंच असतं आयुष्य म्हणजे वादळ असतं आणि वादळ म्हणजे काय असं असतं बेटा दॅट्स लाईफ बाबा एखादं उदाहरण देऊन तुम्ही किती छान पद्धतीने समजावलात मला. हो बेटा. म्हणजे तुमचं तत्वज्ञान विज्ञान किती खोल आहे बाबा. हो बेटा. तुमच्या प्रत्येक वाक्यात आहे ना अशी गहनता असते. गहनता आई गं. बाबा बाबा मला ना तुमचा अभिमन्यू वाटतो बाबा. शब्दांच्या चक्रव्यूहात अडकलीयस बाहेर पड म्हणजे बाबा अभिमन्यू नाही बेटा अभिमान मला ना अभिमान. तुमचा खूप अभिमान वाटतो बाबा खूप अभिमान वाटतो. हो बेटा. आणि तुम्हाला सांगते कसं असतं ना या जीवनाच्या चक्रव्यूहात हे आपण चक्र हे अडकलो चक्र हे चक्रापेक्षा कचरा काढ हवं केवढं आहे घरात निमिषराव येत आहेत ना हा? चल काढ कचरा काढ पटापट हो, हो, हा, बाबा, चल, चल. हो. घे कचरा काढ हा घे, हाय. काय नाही बेटा ओ बाबा ये इकडे खूप खुश दिसतेस आज हो बाबा का निमिषराव येणार आहेत म्हणून इश बाबा सेम बोकड हा बाबा सेम बाबा गावचं बोकड असंच असतं बेटा आपलं अगं खरंच सांगतो मी हे बघ बेटा आज आहे गुढीपाडवा हो गुढीपाडव्या दिवशी अरे आलो बाबा आलो ना 2 मिनिट थांब ना जरा. नाही तुम्ही जा दादा हे काही महत्वाचं नाहीये. काय हा माणूस वाटेल तेव्हा बेल वाजवतो इथे उपस्थित असणं महत्वाचं आहे. जा तुम्ही, जा. अरे येतो ना यार हा, वाजवा आता. शिवाली कशी दिसते मी निमेश. अगं खूप सुंदर दिसतेस. आणि तुम्ही कसे दिसताय माहितीये ऐरोली सिग्नलला स्ट्रॉबेरी विकतात ना सेम तसं या यासाठी येतो मी इथे हा? हे ऐकण्यासाठी येतो मी चिडू नका अहो, मस्करी केली या 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 काय म्हणताय जनावर बापू हे, जावई बापू आहे. जावई बापू, जावई बापू. जनावर आहे इथे कोणी? नाही, नाही, कोण आहे एक- जनावर? नाही जावई बापू काय म्हणतात माझं बरं आहे नाव- ना हा बसा काय झालं आज एवढं अचानक म्हणजे घाईघाईनी का बोलवलं नाही आज गुढीपाडवा ना हो. शिवाली यांच्या तोंडाला तांब्या बांध आणि असं ताट उभं कर खिडकी जा. काय 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 अहो काठी नाहीये घरात गुढीपाडव्याला काठी लागते ती घरात नाहीये म्हणून म्हटलं तुम्हाला फोन करून बोलवून घ्या काय वाटेल ते बोलतो बाबा. अहो खरंच सांगतो बघा तुम्ही आरशात सेम काठी दिसता तुम्ही मी निघतो नाही, मी निघतो बस. मस्करी केली. चिडतो काय मस्करी करतायत ना ग ते बाबू. मस्करी करण्यासाठी मला दादरून डोंबिवलीला बोलवलंय. एका वाक्यात एस्टॅब्लिश केलं हे दादरला राहतात आपण डोंबिवलीला तुम्हीच लिहिता ना स्किट मी- तुम्ही establish. हो, बरं. ए बाबू चिडू नको ना बसा, इथे बसा. बस इथे बस आज की नाही
खूप महत्वाचा दिवस आहे माहितीये. तुला माहितीये दर गुढीपाडव्याला ना चौगुले घराण्याची शोभायात्रा निघते. खूप मोठी परंपरा आहे. हो 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 आमचे सगळे नातेवाईक त्या शोभायात्रेत सामील होतात बरं का. हो. हा तर अशी शोभायात्रा आज आपल्याला काढायची आहे म्हणून तुम्हाला बोलवलेलं आहे. काही गरज आहे? तुम्ही दोघं एकत्र आल्यावर एनिवे माझी शोभा होतेच. काही गरज आहे वेगळी शोभायात्रा काढण्याची? अहो असं काय करताय तुम्ही जतकर बंधू? कोण जतकर बंधू? जतकर बंधू आता तुम्ही? अहो जावई बापू आहे मी हा तुमचा. जावई बापू जरा चुकलं. एक मिनिट, खरंच एवढा कठीण आहे का हो बाबा हा शब्द? जावई बापू एवढा कठीण आहे? जतकर बंधू पर्यंत पोहोचता तुम्ही? मुद्दाम करता ना तुम्ही? खरं सांगा, मुद्दाम करता ना? हा? एखादा को आर्टिस्ट जर सहजरित्या पंचेस काढत नसेल तर इतरांवर ताण येतोच. शिवाली अगदी बरोबर. पर्सनल व्हायचं नाही बाबा, मी आधीच सांगतोय, पर्सनल व्हायचं नाही. ए बाबू चिडू नको. अरे चिडू नको, मग काय करू मी? विनोद कर. कसे करू? कुठून करू? एक तरी लिहिलंय माझ्या वाट्याला. लिहिता एक तरी कधी लिहिता हो? हा? तुमच्या वाट्याला सगळे पंचेस, माझ्या वाट्याला काय? मी दादारून डोंबिवलीला आलो, इन्फॉर्मेशन हे करायला येतो मी इथे. हा? कशावर हसणार लोक? दादरवर की डोंबिवलीवर कशावर हसणार? तुम्ही कोणावर हसलात आता? तुमच्यावर. पण शिवाली इकडे एक मात्र चांगलं आहे हा. काय? हे विनोद करत नाहीत म्हणून आपण केलेले दिसतात लोकांना. हो, हा. चला शोभायात्रेला जायचं ना. शोभायात्रा सांग तर बेटा. बाबू कसं असतं माहितीये का, आम्ही चौगुले घराण्याची शोभायात्रा काढतो ना, तर त्याचा भाग म्हणून आम्ही चित्ररथ सुद्धा काढतो. आणि त्या चित्ररथात आहे ना म्हणजे वेगवेगळी थीम ठरवतो आणि ती थीम बघायला इतकी गर्दी होते, इतकी असंख्य अशी पब्लिक जमा होते बघायला माहितीये. आणि या वर्षीची थीम काय आहे माहितीये का? माणसाची उपीट. उपीट नाही ग, उत्क्रांती असा शब्द येतो. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का बेटा? उत्साह माहितीला ओव्हरटेक करून निघून जातो पुढे. माहिती तिथेच राहते बेटा, उत्साह खूप पुढे निघून जातो. उत्क्रांती असा शब्द आहे तो. म्हणजे माणसाची उत्क्रांती. म्हणजे माकडापासून माणूस कसा झाला याची 3 स्टेजेस आपण दाखवणार आहोत. कळलं का? हा खरंच सांगतो मी. त्यामुळे आज आपला या घरात आपल्याला चित्ररथ तयार करायचा आहे. एक मिनिट, कुठे करायचंय? या घरात तिकडे इथे? हो. इथे शोभायात्रा करायची? मग इथेच का? बाहेर करोना आहे ना म्हणून आज घरातच करायची. घरात कोण शोभायात्रा करतं आणि आपण तिघांनीच करायची? मग काय झालं? कोण कुत्रा बघायला येणार इथे? हे बघा, कोणी आलं नाही तरी शोभायात्रा झालीच पाहिजे, आपली परंपरा आहे. आणि समजून घ्या तुम्ही जुनेद बापू. अरे कोण जुनेद बापू? हे नाव आहे ना तुमचं ते? अरे जावई बापू आहे हो मी. काय तुम्ही वेगवेगळी कठीण नावं ठेवतात यार. मी नाही ठेवली आहेत नावं, अख्ख्या जगाने ठरवलंय जावई बापू. तुम्ही चुकता. बरं ऐका मी तुम्हाला सांगतो. आता 3 स्टेजेस आपण उत्क्रांतीच्या करायच्या आहेत. हो बाबा, कळलं? हो. तर सगळ्यात आधी काय होतो, आपण माकड तो रोल तुम्ही करायचा आहे. तुम्ही हा माकडाचा रोल तुम्ही करायचा आहे. मी अर्ध माणूस अर्ध माकड असं, आणि ही पूर्ण झालेला माणूस. हे 3 स्टेजेस आपण रथयात्रेवर दाखवायचे आहेत. कळलं? बालिशपणा आहे का? हा बालिशपणा आहे, पण मी नाही करणार माकड वगैरे. अहो करू शकता. आता बघा कशी गंमत येईल बघा. नमस्कार श्रीमंत चौगुले सुरू झाली आहे. शोभायात्रा सुरू झाली आहे. श्रीमंत चौगुले यांची शोभायात्रा आता चौगुले द्वारावरून निघणार आहे. चल तिकडे हा. तर ह्यांची शोभायात्रा आता 10:30 वाजता इथून निघणार आहे. ती थोड्या वेळाने हॉलमध्ये 10 सेकंदाने येईल. हॉलमध्ये 10 सेकंदाने आल्यानंतर 20 सेकंद इथे थांबेल आणि नंतर ती टॉयलेट बाथरूम किचन करून पुन्हा हॉलमध्ये येणार आहे. सगळ्यांनी नीट थांबा. ए पोलिसांना विनंती आहे की त्यांनी सगळ्यांना मदत करावी. पोलिसांचा आदर करा. त्यांच्यासाठी वडापाव आणि चहाची व्यवस्था किचन मध्ये केलेली आहे. झाली सगळी तयारी झालेली आहे. चला रथयात्रेत या बेटा. चला बाबा. ए माकड बघतो काय? चल ना. माकड नाही बोलायचा. मी माकड यांना सांग, माकड नाही बोलायचं. निमिष तू कॅरेक्टर करताना म्हणून बोलले. चल. माकड पहिला माकड तुम्ही आहात. मी अर्धा माकड अर्धा माणूस आहे. चला सुरू करा. शी रे कसा रे हा? कसलं माकड आहे? पोक आलेला मोर आहे. नीट कर ना यार, निमिष नीट कर. अरे please काय नीट कर? कर. माझं करिअर आहे का माकड होणं म्हणजे? करा हो करा. तुला काहीच कसं जमत नाही नको रे. बस. तर फालतूपणा करायला लावतात. चला. काय? गर्दी जमली आहे. बस का? नाही अजून थोडा वेळ पुढे. चला ना. अजून जाऊ दे पुढे थोडं. नमस्कार. तर इकडे श्रीमंत थोरले चौगुले आपल्या समोर काठीचे चित्त थरारक आणि रोमहर्षक काठीचे खेळ करून दाखवणार आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या.
काय चित्त थरारक आहे? गप नका. याच्यात काय चित्त थरारक आहे? ओ, come on, बाबा. बाबा, come on. अहो, काठी फिरवा ना. बाबा 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 तुम्हाला लागलं? नाही बाबा. मी काय म्हणतो, जमत नाही तर करायचं कशाला ना. अर्धी लाकडं म्हसणात गेली थेरड्याची तरी हाऊस बघ यांना. निमिष, तू काही बोलू नकोस. मी काही बोलेन. मी कोण आहे? माकडे. मी बोलेन. तू गप्पा बस. माझ्या बाबांना काही होणार नाहीये. गेले 12 वर्ष ते हे काठीचे खेळ करून दाखवतायत माहितीये. सलग 12 वर्ष ती काठी त्यांच्या कपाळावर लागते आणि म्हणून हे परमनंट टेंगुळ आलंय त्यांना. आणि निमिष, हे जे टेंगुळ आहे ना ते साधं सुद्धा टेंगुळ नाहीये. हा, हे टेंगुळ आहे ना भारतातल्या असंख्य चित्रकारांना आव्हान आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, चेहऱ्यावर टेंगुळ काढणं सोपं असतं पण टेंगळाखाली चेहरा काढणं फार कठीण असतं. बेटा आता बस कर, नाही तर आजच रात्री 20-25 चित्र येतील. ए तुमचं काय? ए रिक्षा आगलं. काय नाटकं आहेत. अरे गर्दीत तो घुसतोय रिक्षावाला. जाऊ दे अभिनय बाबा. जाऊ दे. ए बाई तू जा ना यार, तू जा. चल. काय बोललात? हा, आम्ही चौगुले. हा, चौगुले. आई शपथ. बाबा बाबा अभिनंदन बाबा. ऐका. आता चौगुले रथाला निमिष कुलकर्णी यांच्या आई कैकई कुलकर्णी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळालं. टाळ्या. बाबा. या वर्षी सुद्धा आपल्या चित्ररथाला पारितोषिक मिळालंय बाबा. मेहनत बेटा, वर्षभर जी मेहनत घेतली ना त्याचं हे फळ आहे बेटा. हो बाबा. चला 1000 रुपये द्या. मी का देऊ? माझा काय संबंध? तुमच्या आईने जाहीर केलेत ना 1000 रुपये द्या. आईनी केले तर आईनी. एक मिनिट. अवकात नाहीये तर कशाला जाहीर करायची? शिवाली, कैकईची अवकात नाहीये तर तोंड कशाला सांभाळून बक्षीस बोल द्यायचं? माझ्या आईविषयी बोल. मी निमिषराव. भाई. माझ्या कैकेने जाहीर केलेत, पैसे द्या. कैकई. माझी नाही, पैसे द्या. हा. नाही, मी नाही अरे देणार. पैसा दे मेरे को. समझता नहीं क्या हम लोग क्या है, भिखारी है क्या? इधर पहला प्राइज मारा है, 50 साल तक का पैसा दे मेरे को. मेरे को पैसा चाहिए. काय चालू आहे? मेरे को पैसा चाहिए, उसका बोल मेरे को दिमाग आटे का पैसा बोल रहा हूं. काय हळू कंट्रोल. काय होतंय? शिवाली आहे, खरं आहे का? नाही बाबा नाही. एक मिनिट, हे काय मध्येच? मगाशी चान्स नाही मिळाला, आता घेऊन टाकला. काय मरा रे तुम्ही. बाबा. ए, ऐका. तू यांच्या बरोबर हीच लायकी आहे. तू येऊ नको नाही, माझ्याबरोबर. नाही, अरे, नाही, तू नाही, राहायचं नाही, बरोबर. नाही, अरे, तू राहायचं अरे, बरोबर. कडक. एक नंबर परफॉर्मन्स. हा सर रसिक साई. सुसाट परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की ही फॅमिलीच क्रेझी आहे. ती जास्त क्रेझी होते तुम्हा तिघांमुळे, पण आज रायटिंग कायच्या काय क्रेझी होतं. फारच मजा आली. काहीतरी एक नेहमीची फॅमिली असली तरी एक काहीतरी फ्रेशनेस होता. संकल्पना खूप छान होती. खूपच मजा आली. खूप हसलो. खूप दिवसांनी एक सरळ साधा सोपा सुटसुटीत विनोद ऐकायला मिळाला, बघायला मिळाला आणि अनुभवायला मिळाला. थँक्यू. मंडळी, सतत एकमेकांसोबत राहणारे शत्रू म्हणजे नवरा बायको, आणि आज या शत्रूंच्या कचड्यात सापडलाय एक गरजू. बघूया तिथे काय धमाल घडतीये. सुरू करूया. हो. गुड. हा, पण रात्री घरी गेल्यावर दुधाचं पातेलं करपवलंस ना तू, ते तू घासून ठेवायचंस. सगळा ओटा साफ करायचायस तू. जर तिकडे ओट्यावर झुरळ झाली ना तर सगळी झुरळ तुझ्या चड्डीत टाकेल. चेतना, ही काय फॅन्टसी आहे यार तुझी? ही काय फॅन्टसी आहे? पकडल्यानंतर सगळी झुरळ माझ्या चड्डीत का टाकावीशी वाटतात तुला? कारण झुरळ तुझ्यामुळे होतात. अच्छा, म्हणजे माझ्यामुळे जे काही होतं ते तू माझ्या चड्डीत टाकणार. हो. माझ्यामुळे तुला आनंदही होतो, टाक चड्डीत. नाही हा. अजिबात नाही. तुझ्यामुळे माझ्या आयुष्यातला आनंद संपलाय. तू हे विसरू नकोस, तू या MHJ कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंटशी बोलतेस. तू पण हे विसरू नकोस, तू इथल्या HR शी बोलतोयस. बघ. हे बघ, पोस्टचा माज मला नाही दाखवायचा.
ब्लेझर उतरला ना की घरी मग माझ्याशीच गाठ आहे. हा सॉरी. कशासाठी जमलोय आपण इथे? कशासाठी आलोय? विसरलास? विसरलो नाहीये, प्रश्नार्थक आहे ते. कशासाठी आलोय? इंटरव्ह्यू घ्यायला आलोय ना. हो ऑफकोर्स. मग जो कोणी कॅन्डिडेट आलेला आहे त्याला बोलव. लवकर सुचलं. नेक्स्ट. हॅलो मॅम. हॅलो सर. हॅलो. हाय सर. Hi, hi. आय एम ओंकार राऊत सर. एक मिनिट. जॉब साठी आलास नाही तर इंटरव्ह्यूला आलास ना. येस सर. मग केस कसे वाढवलेत? ते सर गरीब आहे सर, बेरोजगार आहे, केस कापायला पैसे नाही आहेत सर. नक्की की गौरव मोरेचा फॅन आहेस? नाही सर. गुड, मग बसू शकतोस. बाय द वे, मी मिस्टर पृथ्वी प्रताप. Hello, आय एम द वाईस प्रेसिडेंट ऑफ दिस MHJ कंपनी. आणि शी इज मिसेस पृथ्वी, हेड ऑफ आवर HR डिपार्टमेंट. ओ हॅलो मॅम. मिसेस पृथ्वीक म्हणजे युअर हजबंड अँड वाईफ सर. अनफॉर्च्युनेटली. हॅलो. या नाईस टू हिअर दिस. नॉट ॲक्च्युली. हां, गुड. Excuse me. एक मिनिट. मी वाईस प्रेसिडेंट आहे. मी इथली HR. चेतना, शेवटचा निर्णय माझा असणार आहे. येस. अपॉइंटमेंट लेटर मीच देणार आहे. चेतना, हे अति होतं. तुझं अति होते. नाही मग झुरळ. सर 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 मॅम माझ्याकडे मी 2 वेगळ्या फोटोकॉपीज करून आणलेल्या आहेत. ह्या ओरिजिनल आहेत. तुम्ही ह्या हे सरांना मॅम प्लीज मीच. दे. उठायला सांगितलं नाहीये तर हां सर. या सर. गुड, आय लाईक दिस. गुड. थँक्यू सर. थँक्यू सर. सो मिस्टर ओंकार राऊत. येस सर. हे काय काय आहे हे? डिग्रीला फक्त 38%. कॉलेज कुठलं तुमचं? सर्टिफिकेट दिले ना त्यांनी. मग अशीच फाईल दिली. वाच ना, कशाला फालतू प्रश्नांमध्ये वेळ घालवायचा. आय वॉज जस्ट चेकिंग द कॅपेबिलिटी ऑफ दिस कॅन्डिडेट. अरे भात वाढलाय Is he capable or ताटामध्ये. not? भात वाढलाय ताटामध्ये. विचारायचं कशाला इंद्रायणी आहे का कुठला तांदूळ आहे, काय गरजच काय आहे. पुन्हा भाताचा विषय काढतेस चेतना. मी तुला त्या दिवशी पण म्हटलं तो इंद्रायणी नव्हता. अरे तुला काय दगड कळतं यार भातातलं? काय कळतं तुला भातातलं? इंद्रायणी आहे का काय आहे, तुकडा तांदूळ आहे, काय कळ तुम्हाला कळतं तांदूळातलं? हे MHJ कंपनी तांदळाची कंपनी आहे. सॉरी सर. There you are. No. Very good. ओके. This MHJ company is not a rice company. And yes. this bloody HR should not ask this type of silly questions. ठीक आहे. घरी गेल्यावर फक्त मूग शिजवून देईन, मग तुझं हे इंग्लिश कालवून खा त्याच्याबरोबर. मला ऐकवतोय ब्लडी HR. मला फक्त आपण इंटरव्ह्यू विषयी बोलूया. थँक्यू सर. सर येस सर. सो मिस्टर ओंकार राव, ये- तुमचं कॉलेज काय म्हणालात तुम्ही? तुमचं कॉलेज? सर माय कॉलेज सर. आय माय इंटेलिजंट माय काइंड. एक्झॅक्टली सर. एक्झॅक्टली. इंटेलिजंट माय काइंड. येस सर. एक्झॅक्टली सर. गिलासे सर होते तुम्हाला? हां Applied येस अप्लाइड. येस. बच्चाव सर होते? हां मॅथमॅटिक्सला सर. जोशी सर आहेत का पांढऱ्या केसाचे? आता राहिले नाहीत ते म्हणजे केस. तुम्ही मी सुद्धा आय माय कॉलेजचा आहे. वा, वा, वा. ग्लॅड सर. मी तुझं आणि माझं ट्युनिंग खूप छान जमणार. एक मिनिट मिस्टर ओंकार, येस मॅम. सॉरी टू से, पण आम्ही तुम्हाला ही नोकरी नाही देऊ शकत. का नाही देऊ शकत? का नाही देऊ शकत? कारण तुमच्या कॉलेजचे विद्यार्थी फोकस्ड नसतात. नाही मॅम मी फोकस्ड आहे. मी काय केलं? काय झालं काय? मी सांगते ना, आय हॅव एक्सपिरियन्स. तुमचे कॉलेजचे विद्यार्थी दूध तापत ठेवतात, कपड्यावर इस्त्री अशी ठेवतात आणि फालतू ती मॅच बघत बसतात. तिकडे विकेट जाते, इकडे कपडे जळतात, तिकडे दूध उतू जातं. 3 कामं बिघडवणाऱ्या मुलांना आम्ही इथे नोकरी देऊ शकत नाही. दॅट्स ऑल. यू मे गो प्लीज. दिस इज लॉजिकल. दिस इज व्हेरी लॉजिकल. बाय. आपल्या कंपनीत कुणी शर्टाला इस्त्री करत नाही, कुणी दूध गॅसवर तापत ठेवत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा इथे संबंधच नाही. ओके. आणि मी तुला मगाशीच सांगितलंय चेतना, आपल्यासाठी हा विषय संपलेला आहे. हो का? हो. मग रात्री घरी गेल्यावर ते दुधाचं करपलेलं भांडं जर मला स्वच्छ करून मिळालं ना, तर मी म्हणेन की तुमच्या कॉलेजचे विद्यार्थी फोकस असतात. मॅम सर मॅम ऐका ना. एक्सक्यूज मी मॅम. जर
आमच्या कॉलेजच्या पहिल्या विद्यार्थ्यांनी जर दुधाचं भांड करपवलेलं असेल पण आमच्याच कॉलेजच्या दुसऱ्या फोकस विद्यार्थ्यांनी ते साफ करून ठेवलं तर काय मत असेल तुमचं? तर तुम्ही द्याल का नोकरी? काही गरज नाहीये त्याची. नाही सर नाही पण त्याची गरजच नाहीये ना सर. पण त्या नोकरी असली फालतू कामं करायची गरजच नाहीये. मुळात जो पहिला विद्यार्थी त्या कॉलेजचा आहे त्याने ते भांड करपवलेलं नाहीये आणि तो फोकस्ड आहे म्हणूनच तो MHJ कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट आहे. आणि दुसरा विद्यार्थी सुद्धा तितकाच फोकस्ड असणार याच्याबद्दल तीळ मात्रही शंका नाहीये. त्यामुळे मी हा जॉब तुम्हाला ऑफर केलेला आहे विथ द रिस्पेक्टेबल अॅन्युअल पॅकेज ऑफ 13 lakhs मिस्टर ओंकार राऊत. कॉंग्रॅच्युलेशन. 13 सर 38% आहेत मला. 13 लाख सर. खूप थँक्यू सर. एक मिनिट, खूप एक- थँक्यू. तुमची शाळा कोणती? माझं लेले विद्यालय. बोरकर बाई होत्या तुम्हाला? बोरकरबाई मराठीच्या. हो पीटीचे बोर्ड सर. बोर्ड मॅम. 3 तोंडावाली बाई होती विहिरीच्या. एक्सक्यूज मी आपलं कॉलेज एक्सक्यूज मी. तुझा जॉब गेलेला आहे, तू जाऊ शकतोस. हॅलो, व्हॉट? आत्ता जॉब दिलास यार? सर 13 लाखाचं पॅकेज दिलं तुम्ही मला आता. दिलं होतं ना आत्ता? येस. आत्ता काढून घेतलं. तुझा जॉब गेलेला आहे. सर नाही, मुळात काय चूक झाली सर? काय चूक झाली? तुझा अख्खा बेसच चुकलाय मित्रा. अख्खा काय कुठल्या शाळेत जात होतास तू? माझं लेले. अरे ऐक ना एकदा, शाळेचं नाव ऐक. अरे माजुरडे तर असतातच रे विद्यार्थी. आळशी पण असतात. आळशी इतके आळशी असतात, घरी जायला अर्धा तास काय लेट झाला पार्सल मागवतात यार. पार्सल बापाची पेंड आहे. असावी सर. असावी? नसावी. मुळात आपल्या सहचार्याला कोलायटिस आहे. काय आहे? कोलायटिस सर. स्पेलिंग सांग. अरे गरजच नाहीये. थँक्यू मॅम. स्पेलिंग काय? अरे मुळात हा घाणेरडा आजार आहे. स्पेलिंगची गरजच नाही. घाणेरडा आजार म्हणजे हा? मला सांग, आपल्या सहचार्याला जर कोलायटिस आहे तर त्याला डॉक्टरांनी सांगितले बाबा तू घरचं जेवण जेव. घरातलं जेवणच मिळत नसेल तर काय अर्थ आहे? नाही अरे तुला सांगतो मी 2 तास बेडरूम मध्ये असेन तर 3 तास मी टॉयलेट मध्ये असतो. का सर? का म्हणजे मला कोलायटिस आहे यार. सो सॉरी सर. कोलायटिस आहे. काय मला कोलायटिस आहे सर. स्पेलिंग सांग. अरे यार नाहीये गरज. थँक्यू मॅम. थँक्यू. ऐका ना जरा ऐका ना. मी एक काम करतो, तुमचं झालं की मला सांगा ना, मी बाहेर बसतो. मी बेरोजगार आहे, माझ्याकडे खूप वेळ आहे, मी खूप वेळ बाहेर बसेन. तुमचं ते करून घ्या ना आणि मग मला बोलवा. मी इंटरव्ह्यू द्यायला आलोय. मी जाऊ का? नाही, एक मिनिट. असं कसं जाशील तू? मी वारे वा, असं कसं? याचं सगळं ऐकून घेतलंस ना? आओ. माझं पण ऐकून घ्यायचं. सगळं होय. ऐकून घ्यायचं. आओ. तुला हाऊस आहे ना ऐकायची? नाही ऐक रे ऐक. आज तुझ्या निमित्ताने मी पण ऐकतो काय म्हणायचं. ऐक. हाऊस आहे म्हणजे? मला हाऊस आहे पार्सल मागवायची. मला हाऊस आहे इथून उशीर झाल्यावर घरी जायचं, घरची कामं करायची. मला हाऊस आहे पार्सल मागवायची. मला आवडतं बाहेरचं खायला. इथली कामं करा, घरची कामं करा. तू मला माय टाइम देतोस का रे? किती वेळ देतोस मला? सगळा पसारा तू करून ठेवतोस आणि मला आवडायला लावतोस. गिझर ऑन करून तेवढ्यातल्या तेवढ्या वेळात चहा करायचा, कपडे मशीनला लावायचे, कांदे पोहे बनवायचे, तर ह्याला बसल्या जागी आणून द्यायचं. इतकी सगळी मी कामं करते आणि हा काय करतो रे? तू काय करतो? म्हणजे मी काही घरातली कामच करत नाही. काय नाही करत. करतो. नाही. मी घरातली त्या दिवशी परवा मी बेडवरचे कपडे उचलून स्वतः खुर्चीवर ठेवले. झालं. बापरे. झालं. बेडवरचे कपडे उचलून खुर्चीवर ठेवले. झालं याचं काम. आणि त्यानंतर काय केलंस? काय केलं? तुझा ओला घाणेरडा टॉवेल त्या कपड्यांवर टाकलास रे. वास येतो त्याला. घाणेरडा बेकार वास येतो. तुला सांगते ह्याचा टॉवेल जवळ कधी जाऊ नकोस. बेकार वास येतो ह्याच्या टॉवेलला. मी का जाईन सरांच्या टॉवेल जवळ? मी नाही जाणार सरांच्या टॉवेल जवळ मॅम. अरे हिचं काय ऐकतो रे? हिचं काय ऐकतो? ही तुला सांगतेय माझ्या टॉवेलला वास येतो. कुठली बाई मला सांग आपल्या 5 वर्षाच्या मुलाला त्याची चड्डी सरळ वर करून मास्क म्हणून घालेल? हसतोस माझ्यावर? बरं ती चड्डी सरळ घातली, उलटी पण नाही केली. कसं वाटतं यार? माझ्यावर हसलास? नो नो नो. अरे होऊ शकतं ना, घाईघाईत होऊ शकतं. मास्क इकडचा इकडे होऊ शकतं घाईघाईत. Yes. हा काय सांगतो रे? याने काय केलं? रिमोट घेऊन गेला ऑफिसला मोबाईल समजून आणि बटन बघून फोन लावतो. हॅलो एवढं कळत नाही. हा मला बोलतो. आता हस ना. ते हसतो काय रे? हसतो काय रे? होऊ नाही शकत का? मी कोण आहे? मी कोण? व्हाईस प्रेसिडेंट आहे एका कंपनीचा. टेबलवर माणूस घाईत असतो. अरे चला पटापट कामाला घाईत असतो माणूस. असतो की नाही? टेबलवरती रिमोट ठेवलेला असतो, मोबाईल ठेवलेला असतो. माणूस बघत नाही, बॅग उचलतो, खिशात काय टाकतो आणि जातो ऑफिसला येऊन बघतो. अरे मोबाईलच्या ऐवजी रिमोट आला. होऊ नाही शकत काय? होऊ शकतं
मी म्हणते घाईघाईत होऊ शकतं पण भिजतोय आपल्याला दिसतोय ना रिमोट आहे सेल्फी कशाला काढायचा आजच्या करून हा? अरे मी सेल्फी काढत नव्हतो रे नव्हतं काढत रे सेल्फी दादा वेळ एक्सप्लेनेशन द्यावं लागतं मी जेव्हा फोन बाहेर काढला तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे हा रिमोट आहे आणि असं करत असताना हिने बघितलं हिला वाटलं सेल्फी काढतोय एक्झॅक्टली सर एक्झॅक्टली ऐका ना सर ऐका ना मॅम काय? सर काय? मी परत एकदा सांगतो मी बेरोजगार आहे माझ्याकडे खूप वेळ आहे मी बाहेर थांबतो तुमचं झालं की मला बोलवा ना मी काय इथे बसू तुमच्या बोल काय बघू मी सर प्लीज सर मी बाहेर जातो म्हणजे मुळात हे सगळे ना तुझ्यामुळे होतं कळलं ना तू त्या फालतू शाळेत गेलाच नसतास तर एवढं डिबेट झालं असतं का तू शाळा नाही तू शाळा बरोबर निवडलीस पण तू फालतू कॉलेजला गेलास ना अरे. शाळेत संस्कार चांगले झाले रे मुलगा कॉलेजला चल रे. गेला बिघडला चल, चल, चल. अरे ज्या शाळेचा बेसच वाईट आहे अरे ती शाळाच वाईट आहे त्याच्यातल्या विद्यार्थ्यांना काय जॉब द्यायचा शाळेला काय बोलायचं बोललो शाळेला ए चल तुझ्या शाळेतल्या विद्यार्थ्याला जॉब देत नाही निघ ए तुझ्या कॉलेजच्या विद्यार्थ्याला मी काढून टाकला नकोय तुमचा जॉब नकोय तुमच्याकडेच ठेवा तुमचा जॉब फाईल पण तुमच्याकडेच ठेवा हे पण तुमच्याकडेच ठेवा आय डोंट वॉन्ट युअर जॉब हे काय जॉब देता यार तुम्ही आय डोंट वॉन्ट एनिथिंग काय आरडाओरडा केला यार युजलेस माणूस कुठून येतात जॉब मागायला व्हाईस प्रेसिडेंटवर आवाज चढवतात युजलेस अशा माणसांना जॉब नाही द्यायचा आपण पुन्हा रिलॅक्स झालो रे पण ऍक्च्युली एनिवे आहे कोणी? नेक्स्ट मस्त परफॉर्मन्स ला जवाब ऐकूया दर्दी हास्यरसिकांची प्रतिक्रिया सई कडक झाला परफॉर्मन्स फारच मस्त एकतर खूप रिलेट होणारा परफॉर्मन्स होता खूप रिअल वाटत होतं त्याबद्दल तुमच्या दोघांचंही खूप अभिनंदन ओमकार तुझ्या काही रिॲक्शन्स अफलातून होत्या काही रिॲक्शनचं टायमिंग अफलातून होतं ओमकार मी तुझ्याकडे जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तेव्हा दुर्दैवाने आपल्याला ब्रँडचं नाव इथे घेता येत नाही पण एका पापडाच्या जाहिरातीमध्ये जो ससा असतो तसा दिसतोस तू येस सर नाही खूप खूप लोक बोलतात सर तसा दिसतोस तू पण त्यात एक फार क्युटनेस आहे तुझ्या वावरामध्ये फार मजा येते बघून मजा आली खूप मजा आली क्या बात है वा वा ऑल द बेस्ट गाइस एंड कीप इट अप मंडळी आज इथेच थांबतोय परंतु आजच्या आपल्या भागाप्रमाणेच पुढलं सगळं वर्ष तुम्हाला हास्याचा आनंद देणारं जाओ पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात रात्री 9 वाजता तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीचा चौकार टेन्शन तडीपार हास्य जत्रा